आता पाहणार आहोत मोठ्या राजकीय बातम्या। तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला। सरपंच नामदेव निकम यांना पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, गाडीच्या काचा दगडानं फोडून आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का? औरण तालुक्यातील पागोटे गावातील सरपंच कुणाल पाटील यांचा पोलिसांना सवाल। गावात धुळगूस घालणारे गावगुंड अजूनही मोकाट, गुन्हा दाखल पण अटक नाही, पाटील यांचा आरोप। पोलीस अजून काय करत आहेत, अजून कुठला तपास घेत आहेत? जसा बीडमध्ये सरपंचावर जो हल्ला झाला आणि त्याचा जीवघेणी आणि त्यांचा मृत्यू झाला, असा उरण तालुक्यातलं कुणाल पाटील म्हणजे मी माझ्यावर माझी वाट पाहत आहात। कल्याणमधील शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष आणि माजी उपनगराध्यक्षांना पोलिसांचा समन्स। आमदार बालाजी केणीकरांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात दोघांनाही चौकशीसाठी बोलावलं। राजगुरुनगरमधील उपोषण नीलम गोऱ्हे यांनी सोडवलं। 2 चिमुकल्या मुलींवर हत्या प्रकरणी सुरू होतं उपोषण, तर पीडित माझ्या घरच्यांसारखे आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण नेऊन आम्ही न्याय देऊ, फाशी देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, नीलम गोऱ्हे यांची प्रतिक्रिया। 2 चिमुकल्यांवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट। पुण्यातील राजगुरुनगर शहरात नागरिकांचा निषेध मोर्चा। लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडल्यानं नवीन वर्षात राज्यातील शिक्षकांचा पगार 2 ते 3 दिवस उशिरा होण्याची चर्चा। मात्र ही माहिती चुकीची असल्याची महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। लाडक्या बहिणींच्या पैशाचा परिणाम दुसऱ्या खात्यांवर पडणार नाही, असंही केलं वक्तव्य। ही अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। आमदार रवी राणा यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सागरवर मुख्यमंत्र्यांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाल्याची राणांची माहिती। मी नाराज नव्हतो, असंही केलं स्पष्ट। खातेवाटपानंतरही कार्यकर्त्यांच्या मनात नरहरी झिरबाळच आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, अशा आशयाचे लागले बॅनर। महापालिका निवडणुकांसाठी भाजपसाठी संघ दक्ष। विधानसभा निकालानं हुरळून जाऊ नका, संघाचा भाजपला सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुस्त राहून चालणार नसल्याच्या सूचना।